चला मॅच सुरू करायची आहे. पंच पंच चला बाबा इथे शांतता पाठी कमिटीला शांतता ठेवा प्लीज. आवाज एकतर कमी झाला आपल्या सर्वांचा, परंतु शांतता ठेवा विनंती करतो. तर ज्यांची मॅच झाली प्लीज आपण टेकआउट्स मधून मॅचचा आनंद घ्या. तर दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय श्री मुबारक भाई आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचा इथे सन्मान केला जातो. विनंती करून कल्पेश यांना की आपण आपल्या शुभास्थ मात्र व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती सन्माननीय श्री मुबारक भाई यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोळ आठवण ऑलिम्पियाचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान नक्कीच केला जातो. आणि त्यानंतर आपले नगरसेवक सचिनदादा लवटे यांना विनंती करून की आपण आपल्या शुभास्ते विक्रमजी चौधरी यांचा मात्र नक्कीच सन्मान करायचा आहे. चला मॅच सुरू करा. आणि त्यानंतर आकाशवाणींना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते विशाल दादा बिल्लाळे यांचा नक्कीच सन्मान करायचा. क्लॅशिंग वेटिंग होतो विलास दादा बिल्लाळे यांचा मात्र इथे नक्कीच यथोचित सन्मान करायचा आहे. तर थँक्यू. पुन्हा एकदा बागठो क्रिकेट मैदानाकडे वळूया जिथे दोन संघ एक तल्लेबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एकीकडे आपण पाहू तर जय मल्हार संघ त्यांच्या विरोधात राम योद्धा संघाची सलामीची जोडी मैदानावरती प्रसाद आणि प्रज्ञेश आपण पाहतोय. शांतता ठेवा. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपाच्या धावेने सुरुवात मैदानावरती होताना जरूर आपण पाहतोय. चला शांतता नसेल तर कॉमेंट्री होणार नाही याची नोंद घ्या. शांतता ठेवा नाहीतर कॉमेंट्री सुरू राहणार नाही याची नोंद घ्यायची आपण सर्वांनी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतरचे चला लहान मुलांना शांततेत मॅचचा आनंद घ्या. 3 चेंडू 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 1. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज अविनाश वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मित्रांनो. पार त्यांचं इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती जरूर आपण पाहतोय. पूर्व दरम्यान आपण पाहिलं तर दिलीप दादांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठ दिलीपजी यादव साहेबांचा इथे सन्मान केला जातो. मी राहुलजी गाडीगावकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र यादव साहेबांचा इथे मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. आपल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे मात्र यथोचित. तर चला जय मल्हार मित्र मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती नक्की स्थानापन्न व्हायचंय. जय मल्हार फंडचे सर्व सभासद मंडळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आणि यावेळेस बॉल हाताला प्रेशर होऊन जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी ते मात्र मिळतोय चौकार. तुरा दरम्यान सन्माननीय श्री अनिलजी डावकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि त्याच दरम्यान शिवसागर सोसायटीतील सर्व रहिवासी यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय. शुक्रे साहेब, जाधव साहेब या सर्व साहेबांना, विशिंदे साहेब आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय.
तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज आपण पाहू शकाल. संघाकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 9 धावा आपण पदरून पाहतोय. तर नक्कीच जयमल्हार संघाचे मुख्य संघ मालक शिवाजी नाना फडतरे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती मात्र नक्की स्थानपन्न व्हायचं. या दरम्यान आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती केला जातोय. अवांतर चेंडूने सुरुवात मैदानावरती गोलंदाज आपण पाहू शकाल धीरज यांच्या माध्यमातून जरूर होतीये. आडव्या हाताने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेकरिता पाहुण्यांची शुभ उपस्थिती व्यासपीठाच्या दिशेने होताना आपण पाहते. आपल्या सर्वांचं स्वागत असेल सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 या 7व्या जाणी धमाकेदार पर्वामध्ये. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम या षटकामध्ये होताना जरूर आपण पाहू शकाल. फुल टॉस होतो ऑन साइडला. बायोगल्लीतून दिल्लीपर्यंत 4 धावांसाठी 55 अनोख्या आधा 8-4. तर चौकार मात्र मैदानावरती लगावला जातोय. 4 धावांनी टीमचं धावफलक मात्र पुढे सरकतंय. तर या दरम्यान आपण पाहिलं तर जयमल्हार संघाचे सर्व सन्माननीय श्री शिवाजी नाना फडतरे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणजेच डावकर साहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. 2 चेंडू आणि 15 धावा झालेल्या धावफलकावरती. पुढचा बॉल हातभर चेंडूने वळण घेतल्याने तेच कारण की अवांतर चेंडू पंचांनी घोषित केला. अवांतर धावत संख्येमध्ये भर टीमची धावत संख्या जाऊन पोचते 16 धावा धावफलकावरती. त्या दरम्यान आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती मान्यवरांचा मात्र नक्कीच सन्मान करायचा आहे. तर नक्कीच आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती फडतरे साहेब यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. जयमल्हार संघाचे सर्व पाकस आणि ओनर्स फडतरे साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तिथे गुड चॅक मैदानावरती आपण पाहू शकाल. फर्स्ट चॅक फॉर द बॉलर यावेळेस मैदानावरती आपण पाहू शकाल. 3 चेंडू आणि 17 धावा झालेल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस त्याला वसूल केलाय. बॉल जातोय ओव्हर दी कव्हर. 4 धावांसाठी होतोय चौकार. तर पारच्या यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तर 4 चेंडू धावफलकावरती झालेले. इशाराला पंचांचा आणि त्यानंतर हा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तर दरम्यान पारच्या साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. शाह साहेबांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस डोंगे घालणं सीमारेखा पार. 4 धावांसाठी होतोय चौकार. तर मी मच्छिंद्र विद्यार्थी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पार्थ दादा शहा यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 झालेले. मित्रांनो प्रत्येक बॉलला स्कोर सांगितला जाणार नाही. तुमचा 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि बॉल जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांची पिसं काढणारी फलंदाजी मैदानावरती केली गेली आहे. जवळपास आपण बरोबर 13.50च्या सरासरीने तब्बल 27 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये कोटताना या खेळाडूंना आपण मैदानावरती पाहतोय. जबरदस्त आणि अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन मैदानावरती जरूर केलं गेलंय. तब्बल 27 धावा धावफलकावरती जरूर एकवटल्या गेल्यात. तर 27 धावा झालेले. 27 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटक झालेले. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कमबॅक करण्याची संधी अजून देखील जयमल्हार संघाला इथून या मॅच मध्ये.
नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर पार्थ मात्र मैदानावरती सर्व आपण पाहू शकाल. टीमकडून सांघिक स्वरूपाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज पार्थ मात्र सज्ज झाले. चला एवढा नाही जय मल्हार संघ प्लीज. आता पेनल्टी झाली कारण की हे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु गोलंदाजी थोडीशी धारदार होणं गरजेचं कारण की प्रत्येक चेंडू जवळपास फलंदाज अटेम्प्ट करताना आपण पाहतोय. खराब बॉल खराब बॉल. पहिला चेंडू चांगला लागला दुसरा चेंडू थोडासा खराब आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून जरूर मैदानावरती केला गेलाय. हा बॉल टॅप केला गेला. बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. यस पंच सांगतात खालून मारा तेव्हा तुम्हाला चौकार मिळेल. वरून मारला तर सिंगल मात्र मिळणार. टीमची धावसंख्या 29 धावा. तर इथून मात्र नो बॉलचा इशारा पंच जरूर करतायत. लाईन एक मर्यादित क्षेत्रामध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. या बॉक्स क्रिकेटमध्ये मोठी कसरत गोलंदाजांची असते. फलंदाजांना मित्रांनो फक्त टप्पा बॉल मारायचा असतो. बाकी उर्वरित कसरत गोलंदाजांची आणि त्यातून सर्व गोष्टींना जुगार तिथे मात्र स्टंपिंगच्या माध्यमातली विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज पार्थने. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी रोकडे आपण पाहतोय. तर 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आपण पाहू शकाल 30 रन्स ऑन द बोर्ड. आणि त्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव. जबरदस्त कमबॅक मित्रांनो. पहिल्या 2 चेंडून 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी झाल्यानंतर थोड्याशा स्लो मोशन मध्ये आमचे पंच सांगतायत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंच केला बॉलला आणि मंच होत आहेत 1 धाव. सिंगल मिळते या बॉलवरती देखील. एका धाव्याने टीमची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल आणि 31 धावांपर्यंत जाऊन पोहोचेल. चांगला कमबॅक केला पहिल्या 2 षटकांमध्ये जिथे 27 आल्या या ओव्हरमध्ये. तर 1 to go चा इशारा पंच करत असताना प्रेक्षक वर्ग झोपलाय की काही मॅचचा आनंद घेत नाहीये कोणीच. तर बॅटर आउट असेल परंतु पंच सांगतात इट्स अ वाईड म्हणजे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळालाय. चला वाईडला काउंट आहे का? वाईडला बॉल काउंट आहे का? वाईड विकेटला नाही. तो नक्कीच बोथ टीम गॉट द पॉइंट. चला कीपरचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. कीपर तुमचं नाव पोचवा. आदित्य. कीपरचं नाव आदित्य आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32. 5 धावांचं मागचं षटक चांगला कमबॅक केला आणि इथून त्याच प्रकारे षटक आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळालं तो गोलंदाजी करणारा जय मल्हार संघ. तर दरम्यान मित्रांनो क्रिकेटचे एक जबरदस्त चाहते म्हणून ज्यांची ओळख आहे असे राहुलजी सईद यांचं इथे शुभागमन. विनंती असेल राहुल साहेबांना की या व्यासपीठावरती आणि इथून या मॅचचा आनंद घ्या. पहिला बॉल इथून आपण पाहिला तर डिक्लेअर स्वरूपाची सिंगल आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 रन्स. थोडं करेक्शन 34 धावा झालेल्या त्याची नोंद घ्या. दोन्ही 12वे खेळाडू. राहुलजी सईद साहेबांचा शुभागमन आणि खराब क्षेत्ररक्षण त्याचाच परिणाम. बॉल जातो वावराच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. तर चौकार मात्र मैदानावरती आपण पाहिलं जरूर लगवला गेलाय. 4 ने टीमचा धावफलक वेगाने पुढे सरकते जाऊन पोहोचले 37 धावा धावफलकावरती.
38 धावा, माफ करा, 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅलन्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये चांगला संपर्क बरोबर, त्याहून जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानावरती. 3 चेंडूंचा खेळ इथून झालेला आहे. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधले शिल्लक. आडव्या बॅटने उडवलं बॉलला. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये 39 पर्यंत पोहोचलाय संघ. तर या दरम्यान आपण पाहिलं तर राहुलजी सईद यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते, रोहनजी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते राहुल सईद यांचा सन्मान करायचा आहे. तर इथे डॉट बॉल पंच सांगतायत खूप, अजून देखील सर्वांची एनर्जी कमी झाली, परंतु अजित निकम सर त्याच एनर्जीने अजून देखील अंपायरिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथे बाट आउट, बाट अडकली आणि यावेळेस विभागातील लोकप्रिय खेळाडू आणि स्वतः संघ मालक शक्ती शर्मा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. शक्ती शर्मा मैदानाचा ताबा घेत असताना वन टू गोचा इशारा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आणि इथे आपण पाहिलं तर चला स्टंप भरपूर महाग आहेत, स्टंप्स भरपूर महाग आहेत, मंडळ लॉस मध्ये घालवू नका. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या झाली 40 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. चला आरव्हीटी लायन्स आणि ट्रिपल आर चॅलेंजर्स टॉस साठी संपर्क साधा. आरव्हीटी लायन्स आणि ट्रिपल आर चॅलेंजर्स. तर आपल्या मुबारक भाईंच्या शुभास इथे मात्र टॉस केला जाईल. बिल्डर्स चला थांबायचं, 1 मिनिट, 1 मिनिट थांबायचं. एक मिनिट थांबायचं, 1 मिनिट थांबायचं. टॉस करू नका. तर आरव्हीटी आणि एनडी लायन्स या आपण टॉस साठी. आरव्हीटी आणि एनडी लायन्स. तर यावेळेस टॉस जिंकलाय आरव्हीटी लायन्स टीमने. टॉस जिंकलाय, पहिली मॅच गमावली आरव्हीटी लायन्सनं आणि बॅटिंग घेतली असं वाटतं आम्हाला. चला चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा, मॅच सुरू करा मित्रांनो प्लीज.
तर यावेळेस आपण पाहिलं तर पहिलाच बॉल, पंचांचा इशारा नो बॉलचा. चला खेळाडूंना विनंती असेल, खेळाडू प्लेयर्स, जयवलर संघ प्लेयर्स बसून घ्यायचं पहिल्यांदा. आणि आपण 2-2 अंपायर ठेवलेले आहेत, तुम्ही नो कोणीच बोलायचं नाहीये. तुम्ही बॅट्समननी फोर मारल्यानंतर टाळ्या वाजवू शकता, परंतु डिसिजन कोणीच घेऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस गामी ग्रुपच्या बॅनर्सला धडकणारा वंठी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. पुढचा बॉल इथे आउट. तर फलंदाज मात्र इथे आउट होत असताना आपण मैदानावरती जरूर पाहतो. पारच्या खेळीचा इथे मात्र झाला अंत. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आगेकूच करत असताना सुमित यांना आपण पाहतोय. सुमित आपण पाहू शकाल कशा प्रकारची खेळी करेल याकडे देखील सर्वांची नजर असेल. सुमित मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल जाईल बाउंड्री यांच्या बाहेर. धडका करणारा चौकार. तो चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. 4 धावेनिशी टीमचा धावफलक मात्र पुढे सरसावतोय. तब्बल जाऊन पोहोचते 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 1 गडी बाद 7 धावसंख्या सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. चला चला, बुद्धिबळाचा खेळ नाही, क्रिकेटचा खेळ. एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो. तर इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगत आपण मैदानावरती जरूर पाहतोय. तर इथे गती परिवर्तन जरूर मैदानावरती बघायला मिळालं. थोडंसं मिश्रण केलं गेलं, गती कमी केली या बॉलची, हलक्या हाताने स्टिअर केला या चेंडूला. आणि तिथून आपण पाहिले तर फक्त सिंगल मैदानावरती मिळते. 41 धावांचं भलं मोठं लक्ष. आणि इथे धावसंख्या झाली ती 8. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर आपण पाहू शकाल. लास्ट बॉल. दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये, परंतु इथे चेक केलंय. गुड चेक दोन्ही खेळाडूंचा मैदानावरती जरूर आपण पाहतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला स्टिअर केलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 41 धावांचा पिछा करत असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 1 गडी बाद 9 ही धावसंख्या टीमच्या धावफलकावरती. चला, षटक संपल्यानंतर थोडा वेळ घेऊ नका, थोडस आता घाई गडबड करा. यानंतर अजून देखील जवळपास 2 मॅचेस बॅलन्स आहेत आपल्याकडे. आज 1 वाजणार, यामध्ये शंका नाहीये. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा आपण मित्रांनो. या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. असं वाटतं जयपूरला आलं, कारण की सर्व काही गुलाबी केलंय. गुलाबी थंडीमध्ये खेळली जाणारी गुलाबी मय स्पर्धा. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता. चौकारांमध्येच क्रिकेटला गणलं जात नाहीये, सिंगल डबल देखील घ्याव्या लागतील, अन्यथा चेंडू आणि धावांचा फरक हळूहळू वाढताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टिअर केलंय. हे समीकरण अशाच प्रकारे जर का चालत राहिलं तर थोड्या वेळाने मित्रांनो मॅच जिंकणं अवघड होईल जय मल्हार संघासाठी, कारण की धावसंख्येचा मोठा रतीब मात्र उभा केलाय श्रीराम योद्धाच्या संघाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज. यावेळेचा बॉल निर्धाव चेंडूची सांगता. वेगाने चेंडू टाकला गेला होता. डॉट बॉल. कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावतोय. इथून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. तुम्ही प्रयत्नच केले नाही तर तुम्हाला धावा मिळतील कशा. इथे खराब क्षेत्ररक्षण.
ढेंग्या घालणं बॉल मात्र जाताना आपण पाहतोय. लख प्रकाश केला आयोजकांनी तरी देखील चेंडू मात्र सापडत नाहीये. चला पंचांचा मोमेंटम तोडू नका मित्रांनो. इथे व्हाईट बॉलचा इशारा परत एकदा मैदानावरती केला जातोय. 1 समीकरण वाढतंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा धावफलकावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा संघाच्या धावफलकावरती जरूर नोंदल्या जातात. अजून देखील जवळपास 29 धावांची गरज. यावेळेस काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. हा चेंडू निसटला असता मित्रांनो तर चौकार मिळाला असता, परंतु डॉट बॉलची सांगता. चला पंच प्रत्येक षटकामध्ये कळवून सांगतात 1 to go आणि शेवटच्या चेंडूवरती काय रणनीती आहे या दोनही खेळाडूंची हे पाहणं गरजेचं. थांबा थांबा, शेख चिल्ली सारखं करू नका. पंच आता एकमेकांशी संवाद साधतायत आणि इट्स आउट. बॅटर आउट असेल कारण की डायरेक्ट पदस्पर्शावरती चेंडू आढळला आणि खेळाडूला पदस्पर्श करत झेल मात्र पूर्ण केला गेलाय. तर इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. चला 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 मित्रांनो प्लीज. अजून 40 मिनिटांची सगळ्यांची ओव्हर टाइम चालू होईल याची लक्षात घ्या आणि क्रिकेटचा खेळ खेळा. गोलंदाज शक्ती स्वतः संघमालक. पहिलाच बॉल वाईड आहे. अंपायर कवायत करत असताना आम्हाला सांगतायत इट्स अ वाईड. अवांतर धावा संख्येमध्ये भर पडतीये. पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेस जाल डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेकरिता 11 चेंडू आणि 27 धावांची अजून देखील गरज आहे. परत एकदा वाईट बॉल. पहिल्या बॉल वरती जवळपास 3 धावा खर्च होताना जरूर आपण पाहतोय गोलंदाज शक्ती शर्मा यांच्या माध्यमातून. इथून देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानावरती. प्रत्येक निर्धाव चेंडू इथून तुमच्या दडपणामध्ये वाढ करणारा असू शकतो. कमीत कमी निर्धाव चेंडू आणि जास्तीत जास्त मोठे फटके मात्र मैदानावरती तुम्हाला नक्कीच खेळावे लागतील. तर यावेळेस जबरदस्त गोलंदाज शक्ती यांच्या माध्यमातून मैदानावरती जरूर केली जाते. चला चला शक्तीजी, 1-2 खुर्च्या अजून वाढवाव्या लागतील तुम्हाला. पाठीराखे भरपूर आहेत तुमचे. चला मराठीसाठी 1 धाबा. इथून पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज शक्ती मान इन फॉर्म गोलंदाजी. तर शक्तीला सांगतात शेवटची 2 चेंडू लवकरात लवकर संपवा, परंतु गाडीने रस सोडलाय. आता गाडी रुळावरती कधी येईल. इथून भविष्यवाणी केली होती 5 वाईड येणार, परंतु 3 आले. 2 येतील का अजून हे पाहणं गरजेचं.
इथे पुन्हा एकदा टॅप केलं बॉल आणि इट्स ओनली 1 रन सिंगल. तर टीमची धावा संख्या झालेली आहे ती मात्र 17 धावा. वन टू गो. चला आता अख्ख्या ग्राउंडला पाठ झालं. एखाद्या वेळेस मला वाटतं सगळ्यांनी सरांसोबत बोललं पाहिजे. भविष्यवाणी मला वाटतं फेल झालेली इकडे. बॅटर आउट. बॅटर आउट आहे इथे मैदानावरती. तर इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि लास्ट टीमची धावा संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर होते ती मात्र 17 धावा. फक्त आणि फक्त 17 धावा झालेल्या आहेत. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी इथून आपण पाहिलं तर 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे चौकार लगवावा लागेल. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये. आणि या बॉलर मध्ये जी क्षमता आहे ती ताकद आहे आणि कुवत आहे. थोडे टिंब टिंब. चला लहान मुलांनो 3 दिवस ही स्पर्धा आहे. भरपूर उशीर झालेला आहे. उद्या शाळा पण आहे शनिवार. त्यामुळे घरी जाऊन युट्यूबला बघितले तरी चालेल. नाही तर थोड्या वेळात पालक जर इथं घ्यायला आले ना मग उद्या तुम्हाला येता पण येणार नाही. इथं एक पालक घ्यायला आले आता. सुट्टी आहे ठीक आहे ओके. त्यांची पण स्वप्न आहे ती 18 PL खेळण्याची. व्हाईट बॉल. तर नक्कीच अपकमिंग स्टार्स आहेत ते 18 PL चे. आज आपल्या फ्युचर स्टार्सने मात्र वर्ल्ड कप आणला. अंडर 19 टीमने 5वा हा पराक्रम झाला मित्रांनो भारतीय संघासाठी. मोहम्मद कैफनं 2000 साली सुरू केलेला प्रवास विराट कोहली, उन्मुख चंद, यश धोल, पृथ्वी शा आणि त्यानंतर आता मात्र आयुष म्हात्रे. अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राचा पहिला भारतीय कर्णधार ज्याने वर्ल्ड कप आणला. आणि त्यातून त्यात अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मराठी माणसाने आज मात्र भारतासाठी वर्ल्ड कप आणलाय. एकदा जोरदार टाळ्या आयुष म्हात्रे आणि संपूर्ण भारतीय संघासाठी झाला पाहिजेत. 100 रनांनी ती मॅच जिंकली आहे. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 38 वेळा भारतीय संघ अंडर 19च्या मॅचेस खेळलाय आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 वेळा भारतीय संघ हरलाय आणि तो देखील फायनल मध्ये हरलाय. तर यशवंतजी पाटील सरांना विनंती असेल की या व्यासपीठावरती हे व्यासपीठ तुमची वाट पाहत आहे. ही स्पर्धेची आयोजक तुमची वाट पाहत आहेत. आपण व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर व्हाईट +1 2 धावा इथे आपण 3 धावा 2 धावा माफ करा मिळत आहेत. टोटल 23 धावा झालेल्या. अजून देखील 18 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. फक्त औपचारिकता होत असताना या मॅच मध्ये येणारे काही चेंडू जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज. आणि त्यात मित्रांनो माघारी परतावा लागेल बॅटरला. चला मित्रांनो शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. सरांना इशारा केल्यानंतर सरांसोबत एकदा झालं पाहिजे. सर्वांना विनंती करतो किलबिल. चला यस यस यस. एनर्जी थोडी कमी होती आणि इथे बॅटर पसर निर्णय काय बॅटर आउट आहे की वनडी आहे सर. वनडी यस थँक्यू.